आपणा सर्वांचं आपल्या कट्टा इंजिनिअर्स या युट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत. शिकताय ना, शिकायलाच पाहिजे. आज आपण या व्हिडिओमध्ये स्वामी या सब्जेक्ट मधील सिंपल स्ट्रेसेस स्ट्रेन अँड इलास्टिक कॉन्स्टंट यातील टाइप नंबर 5 न्यूमेरिकल बेस ऑन व्हॉल्यूमेट्रिक स्ट्रेन यातील न्यूमेरिकल नंबर 9 पाहणार. अ क्यूब ऑफ 100 mm साइज. एक क्यूब दिलेला आहे, त्याची साईज किती दिली आहे? 100 mm दिलेली आहे. ही सब्जेक्टेड टू अ डायरेक्ट लोड. त्यावरती लोड डायरेक्ट दिलेला आहे, किती आहे तो? 50 किलोन्यूटन कॉम्प्रेसिव्ह आहे, म्हणजे आतल्या साईडला आहे. ऑन ऑल इट्स फेसेस. 3 फेसेस असतात, एक्स वाय झेड. तिन्हीवरती किती आहे? 50 किलोमीटर कॉम्प्रेसिव्ह दिलेला आहे. फाइंड द चेंज इन व्हॉल्यूम. चेंज इन व्हॉल्यूम काय करायला सांगितलंय? फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे. इफ के इज इक्वल टू, के म्हणजेच काय? बल्क मॉड्युलस. हा के आपण कुठं पाहिलाय? तर रिलेशन बिटवीन ई जी आणि के, त्यामधील हा बल्क मॉड्युलस के आहे. किती दिलाय तो? 1.3 गिगा पास्कल. आतापर्यंत काय केलंय? फक्त यंग मॉड्युलस दिलेला आहे. यामध्ये यंग मॉड्युलस न देता काय केलंय? बल्क मॉड्युलस के दिलेला आहे. अँड पॉइझन रेशो म्यू 0.30 दिलेला. तर याच्या आधारे काय करूया आपण? जे काही डायग्राम आहे ते आपण ड्रॉ करूया. तर जो काय आपल्याला क्यूब दिलेला आहे त्याची आपण इथं डायग्राम ड्रॉ करण्याचा प्रयत्न केलेला. काय सांगितलंय? त्याची साईड जी आहे ती 100 mm, लेंथ किती असणार आहे? 100 mm, बेस सुद्धा 100 mm आणि डेप्थ सुद्धा 100 mm दिलेले. त्याचप्रमाणे काय केलंय? डायरेक्ट लोड 50 किलोमीटर कॉम्प्रेसिव्ह ऑल फेसेस वरती दिलेला आहे. कॉम्प्रेसिव्ह म्हणजे आतल्या साईडला जाणारे फोर्सेस सर्व कसे दिलेत? कॉम्प्रेसिव्ह दिलेत. किती दिलेत तो? 50 किलो न्यूटन. इथं लिहूया 50 किलो न्यूटन, 50 किलो न्यूटन. एक्स ऍक्सिस वरील, वाय ऍक्सिस वरील 50 किलो न्यूटन, 50 किलो न्यूटन. झेड ऍक्सिस वरती 50 किलो न्यूटन, 50 किलो न्यूटन. त्याचप्रमाणे गिवन मध्ये काय काय? के इज इक्वल टू काय दिलेलं आहे? 1.3 गिगा पास्कल. गिगा पास्कल आपल्याला न्यूटन पर एम एम स्क्वेअर मध्ये लागतं. दिलेल्या व्हॅल्यूला इंटू 10 टू द पॉवर 3 केलं काय होणार? गिगा पास्कलचं न्यूटन पर एम एम स्क्वेअर होणार. पॉइझन रेशो म्यू दिलेला आहे, किती आहे तो? 0.30. सर्व फोर्सेस दिलेले आहेत, 50 किलोमीटर, 50 किलोमीटर, 50 किलोमीटर. लेंथ, बेस, डेप्थ सुद्धा दिलेली आहे. तर आता न्यूमेरिकल सॉल्व्ह करायला स्टार्ट करूया. तर आपल्याला इथे यंग मॉड्युलस ई दिलेला नाही. तर सर्वप्रथम काय करूया? यंग मॉड्युलस ई फाइंड आउट करूया. रिलेशन बिटवीन ई के याचा फॉर्म्युला आपण यातीलच टाइप नंबर 4 रिलेशन बिटवीन ई जी के यामध्ये आपण पाहिलेले. त्याची डिस्क्रिप्शन मध्ये लिंक ठेवतो, तिथून तो व्हिडिओ पाहू शकता. तर रिलेशन बिटवीन ई के काय असतं? ई इज इक्वल टू थ्राइस के ऑफ 1 मायनस ट्वाइस. व्हॅल्यू पुट करूया. यंग मॉड्युलस ई फाइंड आउट करायचं आहे. 3 ॲज इट इज. के ची व्हॅल्यू दिलेली आहे, किती आहे? 1.3 गिगा पास्कल. त्याचं न्यूटन पर एम स्क्वेअर केलेला आहे, किती आहे ती? 1.3 इंटू 10 टू द पॉवर 3 ब्रॅकेट कम्प्लीट. ब्रॅकेटमध्ये 1 मायनस ट्वाइस ऑफ म्यूची व्हॅल्यू किती आहे? 0.30. कॅल्क्युलेट करूया, म्हणजेच यंग मॉड्युलस ही फायनल आन्सर भेटणार. 3 ब्रॅकेटमध्ये 1.3 इंटू 10 टू द पॉवर 3 ब्रॅकेट कम्प्लीट. सेकंड ब्रॅकेटमध्ये 1 मायनस ट्वाइस ऑफ ब्रॅकेटमध्ये 0.3 ब्रॅकेट कम्प्लीट इज इक्वल टू किती आन्सर आलं? 1560. त्यालाच आपण काय करूया? ENG बटन प्रेस करून छोटं करूया, म्हणजेच किती येणार? 1.56 इंटू 10 टू द पॉवर 3. आणि यंग मॉड्युलस ईचं युनिट काय असतं? न्यूटन पर एम एम स्क्वेअर. यंग मॉड्युलस ई आपण फाइंड आउट केलेलं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे? चेंज इन व्हॉल्यूम. चेंज इन व्हॉल्यूम कोणत्या फॉर्म्युल्यामध्ये असतं? व्हॉल्यूमेट्रिक स्ट्रेन EV इज इक्वल टू काय असतं? चेंज इन व्हॉल्यूम डिवाइडेड बाय ओरिजिनल व्हॉल्यूम. यातली चेंज इन व्हॉल्यूम आपल्याला काय करायला सांगितलंय? फाइंड आउट करायला सांगितलंय. व्हॉल्यूम आपण फाइंड आउट करू शकतो. लेंथ इंटू बेस इंटू डेप्थ म्हणजे काय असणार? व्हॉल्यूम असणार. त्याचप्रमाणे व्हॉल्यूमेट्रिक स्ट्रेन माहिती आहे का? नाही. मग ती फाइंड आउट करावं लागेल. ही कोणती सिस्टीम दिली आपल्याला? ट्रायएक्सियल सिस्टीम. मग ट्रायएक्सियल सिस्टीम साठी फॉर्म्युला काय असतो? स्ट्रेस ऑन एक्स डायरेक्शन प्लस स्ट्रेस ऑन वाय डायरेक्शन प्लस स्ट्रेस ऑन झेड डायरेक्शन डिवायडेड बाय यंग मॉड्युलस सी ब्रॅकेटमध्ये 1 मायनस ट्वाइस. याच्या आधारे काय करूया? व्हॉल्यूमेट्रिक स्ट्रेन EV फाइंड आउट करूया. कसं होणार बघा? एक्स डायरेक्शन वरील स्ट्रेस. मग आता हा आपल्याला फोर्स दिलेला आहे. फोर्स दिलाय म्हणजे आपल्याला स्ट्रेस सर्वात प्रथम फाइंड आउट करावं लागेल. मग स्ट्रेस म्हणजे काय असतं? फोर्स डिवायडेड बाय एरिया. फोर्स किती दिलाय? 50 किलो न्यूटन. किलो न्यूटनचं काय करणार आपण? न्यूटन मध्ये कन्वर्ट करणार. दिलेल्या व्हॅल्यूला इंटू 10 टू पॉवर 3 केले काय होणार? किलो न्यूटनचं न्यूटन मध्ये डिवायडेड बाय एरिया. एरिया ह्या सेक्शन साठी कसं होणार? बेस इंटू डेप्थ म्हणजेच 100 इंटू 100 इज इक्वल टू. फोर्स कसा आहे? निगेटिव्ह, म्हणून मायनस साइन येणार. ब्रॅकेटमध्ये -50 इंटू 10 टू द पॉवर 3 ब्रॅकेट कम्प्लीट
डिवायडेड बाय ब्रॅकेटमध्ये 100 इंटू 100 इज इक्वल्स टू, म्हणजे स्ट्रेस किती आली आपली -5. स्ट्रेसचं युनिट काय असतं न्यूटन पर mm स्क्वेअर. ही कोणत्या डायरेक्शनवरील काढली एक्स डायरेक्शनवरील. वाय डायरेक्शनवरील सुद्धा सेमच असणार आहे. वायला बघा फोर्स कॉम्प्रेसिव्ह आहे -50 इंटू 10⁻³ येणार आणि याचा एरिया काय होणार ही लेंथ इंटू ही बेस म्हणजे 100 इंटू 100 म्हणजेच स्ट्रेस ऑन वाय डायरेक्शन सुद्धा सेम आन्सर येणार. सिमिलरली बघा झेड साठी -50 कॉम्प्रेसिव्ह आहे -50 किलो न्यूटन सेम व्हॅल्यू येणार आणि याचा एरिया काय होणार लेंथ इंटू ह्याची डेप्थ 100 इंटू 100 म्हणजे सेम आन्सर येणार. म्हणजेच स्ट्रेस ऑन एक्स ऍक्सिस वाय ऍक्सिस झेड ऍक्सिस किती येणार आपली -5 न्यूटन पर mm स्क्वेअर. व्हॅल्यू पुट करूया. व्हॉल्युमेट्रिक स्ट्रेन EV इज इक्वल्स टू स्ट्रेस ऑन एक्स डायरेक्शन किती आहे -5 प्लस स्ट्रेस ऑन वाय डायरेक्शन सेम -5 प्लस स्ट्रेस ऑन झेड डायरेक्शन -5. याला सुद्धा ब्रॅकेट घालूया डिवाइड बाय यंग मॉड्युलस E किती फाइंड आउट केलेलं आहे आपण इथं व्हॅल्यू फाइंड आउट केलेलं आहे 1.56 इंटू 10⁻³ ब्रॅकेटमध्ये 1 मायनस ट्वाइस मी 1 मायनस ट्वाइस ऑफ मीची व्हॅल्यू किती आहे 0.30. व्हॅल्यू पुट करूया. सर्वप्रथम हे ब्रॅकेट सॉल्व करून त्याला इंटू हे करूया. कसं होणार ब्रॅकेटमध्ये -5 ब्रॅकेट कम्प्लीट प्लस सेकंड ब्रॅकेटमध्ये -5 ब्रॅकेट कम्प्लीट प्लस थर्ड ब्रॅकेटमध्ये -5 इज इक्वल्स टू किती आलं -15 आन्सर आलं. -15 डिवाइडेड बाय ब्रॅकेटमध्ये 1.56 इंटू 10⁻³ ब्रॅकेट कम्प्लीट. किती आन्सर आलं आपलं काहीतरी आन्सर आलं -9.6153 इंटू 10⁻³ ह्याला काय करायचं हा ब्रॅकेट इंटू करायचा इंटू ब्रॅकेटमध्ये 1 मायनस ट्वाइस ऑफ ब्रॅकेटमध्ये 0.30 ब्रॅकेट कम्प्लीट इज इक्वल्स टू म्हणजेच व्हॉल्युमेट्रिक स्ट्रेन EV किती आला प्लस आन्सर -3.846 इंटू 10⁻³ आता आपण EV फाइंड आउट केलंय व्हॉल्यूम फाइंड आउट करू शकतो लेंथ इंटू बेस इंटू डेप्थ म्हणजेच चेंज इन व्हॉल्यूम फाइंड आउट करू शकतो. म्हणजेच काय होणार बघा व्हॉल्युमेट्रिक स्ट्रेन EV इज इक्वल टू चेंज इन व्हॉल्यूम डिवाइडेड बाय ओरिजिनल व्हॉल्यूम. आपल्याला चेंज इन व्हॉल्यूम फाइंड आउट करायचा आहे. एका साईडला ठेवूया हा V इकडे डिवाइड आहे इकडे आल्यानंतर इंटू होणार म्हणजे व्हॉल्युमेट्रिक स्ट्रेन EV इंटू V. व्हॉल्युमेट्रिक स्ट्रेन EV किती आहे -3.846 इंटू 10⁻³ इंटू व्हॉल्यूम काय असणार आहे लेंथ इंटू बेस इंटू डेप्थ. तिने सुद्धा 100 आहे म्हणजेच 100 इंटू 100 इंटू 100 कॅल्क्युलेट करूया. देअरफॉर चेंज इन व्हॉल्यूम आपला आन्सर येणार फर्स्ट ब्रॅकेटमध्ये -3.846 इंटू 10⁻³ ब्रॅकेट कम्प्लीट इंटू सेकंड ब्रॅकेटमध्ये 100 इंटू 100 इंटू 100 ब्रॅकेट कम्प्लीट इज इक्वल. आन्सर किती आलं -3846. व्हॉल्यूमचं युनिट काय असणार आहे mm³. मायनस आन्सर आलं मायनस म्हणजे काय असणार आहे चेंज इन व्हॉल्यूम कशी असणार आहे इन्क्रीज का डिक्रीज. जर प्लस आलं तर काय असणार आहे इन्क्रीज निगेटिव्ह आलं तर डिक्रीज म्हणजेच काय होणार देअरफॉर चेंज इन व्हॉल्यूम इज इक्वल काय होणार 3846 mm³ डिक्रीज. तर न्यूमरिकल मध्ये विचारल्याप्रमाणे चेंज इन व्हॉल्यूम काय केलेलं आपण फाइंड आउट केलेलं आहे. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा. या गोष्टी जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत शेअर करत चला जेणेकरून आपल्यासोबत आपल्या मित्रांचाही चांगला फायदा होईल. अजून आपल्या कट्टा इंजिनियर्स या युट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून समोरील बेल आयकॉन दाबा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येतील. तर पुन्हा भेटू यातीलच न्यूमरिकल नंबर 10 घेऊन. तोपर्यंत आपल्यासोबत आपल्यांची काळजी घ्या. धन्यवाद.